मिस्टर युनिव्हर्स चॅम्पियनशिप मध्ये भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागलंय ते म्हणजे आशिष साखरकरवर। राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारा आशिष आता मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी सुद्धा सज्ज झालाय। युरोपियन अजिंक्यपद नावावरती असणारा आशिष साखरकर सध्या कसून तयारी करतोय ती मुंबईत होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स बॉडी बिल्डिंग स्पर्धेची। गेले वर्षभर आशिष या स्पर्धेची तयारी करतोय आणि मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावून देशाचं नाव उज्ज्वल करायचा निर्धार त्याने केलेला आहे। ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि या संधीचा पूर्ण लाभ घेऊन अतिशय मेहनत करून मी सुवर्ण पदक घेण्याचा निर्धार केलेलाच आहे आणि नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणारच मी। या स्पर्धेसाठी आशिषने कसून सराव केलाय आणि यासाठी त्याने खास ट्रेनिंग तंत्राचा वापर केलाय। व्यायाम म्हटलं की खुराक हा आलाच, व्यायामाबरोबरच चांगला आहार घेणंही तितकंच आवश्यक असतं आणि आशिषचा एका दिवसाचा खुराक असतो तर दिवसातून 50 अंडी जी होतात ती 50 अंडी दिवसातून एक 12-12च्या सुमारास मी डिवाइड करतो। 12 सकाळी, मग 12 वर्कआउटच्या अगोदर, 12 संध्याकाळी, 12 रात्री आणि 1 किलो चिकनचं पण मी एक 300-300 ग्रामची अशी डिवाइड करतो। मग फिशमध्ये पण असंच डिवाइड करतो। त्याच्यामध्ये बरोबर कार्बोहायड्रेटचा इंटेक असतो, प्रोटीन इंटेक असतो, काही ड्रायफ्रुट्सचा इंटेक असतो, अर्धा किलो ड्रायफ्रुट्स होतात, 1 किलो सफरचंद होते। असा एक पॅकेज तयार केला आणि जसं 9 महिने बॉडीला रिस्पॉन्स भेटत गेला तसा एक चांगला पॅकेज तयार झाला। मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भारतीय बॉडी बिल्डर्सना तगडं आव्हान असणारे ते परदेशी स्पर्धकांचं। या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आशिष सज्ज झालाय आणि यंदा भारतीय बॉडी बिल्डरच मिस्टर युनिव्हर्सचा किताब पटकावेल यावर तो ठाम आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई। यावेळेस मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा ही भारतात होते आणि यावेळेस आपल्याला भारतीय बॉडी बिल्डर मिस्टर युनिव्हर्स बघायला मिळणार का, हा $1 मिलियन क्वेश्चन आहे। आशिष सध्या आपल्या बरोबर आहे, आपण आशिषला विचारूया। आशिष, होम ग्राउंडवर आपण आहोत, काय वाटतंय? फॅन्टॅस्टिक कॉन्फिडंट आहे, एक होम ग्राउंड आहे, कॉन्फिडन्स आहे, दोन्ही प्रकारचा एक कॉन्फिडन्स सुद्धा आहे आणि होम लोकांचा प्रेशर पण आहे, कारण की लोकांना एक्सपेक्टेशन्स आहेत की गेल्या आधीचे माझे परफॉर्मन्स पाहून लोकांना एक एक्सपेक्टेशन्स आहेत की बाबा आशिष यावर्षी कसा परफॉर्मन्स देणार आहे, काय होणार आहे, त्याचा एक प्रेशर आहे। एक आनंद पण आहे की आपल्या लोकांच्या समोर आपण परफॉर्मन्स करणार आहोत आणि आपल्याला सपोर्ट आहे, हे चांगलं वाटते आहे। त्यामुळे तयारी पण चांगली झालेली आहे आणि बघूया, परमेश्वरची कृपा होईल, आपण चांगलाच परफॉर्मन्स करू। तुम्ही घाबरत तर कधी नसणारच, पण तरी एक विचारतो, तू जसं म्हटलं की प्रेशर सुद्धा आहे, पण काय तयारी केली आहेस, कशी तयारी केली आहेस? 9 महिन्यांची ही तुझी ही तयारी राहिलेली आहे, मोठं डाएट सुद्धा आहे, त्यावर सुद्धा आपण बोलूया, पण एकूण तुझी तयारी कशी राहिली? 9 महिने 10 महिने ह्या कॉम्पिटिशनची तयारी केली आणि चांगला पॅकेज तयार झालं आहे। चांगली मसलमध्ये थिकनेस, एक क्वालिटी आणि मागचे जे परफॉर्मन्स पाहिलेले होते मी इंटरनॅशनल स्टँडर्डचे, ते एक लक्षात ठेवून मी माझी बॉडीची तयारी केली, तशी मसलला क्वालिटी आणली आणि त्यांना परदेशी जे बॉडी बिल्डर आहेत त्यांना एक आव्हान द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी। बरं, परदेशी बॉडी बिल्डर्सना आव्हान द्यायचा हा तुझा प्रयत्न झालाय, पण आशिष या फ्रेम मध्ये सुद्धा आपण बघू शकतो मी आणि तू, पण माझ्यासारखे जे एन्थुझियास्ट आहेत ज्यांना बॉडी बिल्डिंग करायची सुद्धा असेल, कदाचित माझ्या वयाचं नाही, माझ्यापेक्षा अजून लहान मुलं असतील ज्यांना हे करायचं असेल, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत। तू जे काय केलंस आणि जसा गिअरअप होतोयस तसे काय ऍडवाइस देशील, कारण का आशिषला पण एवढ्या लवकर सोडणार नाही आहोत, काय ऍडवाइस देशील ते सुद्धा आपण बोलणार आहोत। पण त्याबद्दल एक ब्रेक घेऊयात, ब्रेक नंतर आपण पुन्हा गप्पा मारूयात, पण एक ब्रेक घेऊयात फक्त IBN लोकमत। मिस्टर युनिव्हर्स चॅम्पियनशिप बद्दल आपण बोलतोय, आशिष साखरकरशी आपण गप्पा मारतोय। आशिष, आपण पाहिलं की एकूण तयारी कशी झाली, पण डाएटचं काय? 50 अंडी, अर्धा किलो ड्रायफ्रुट्स, अजून काय काय? हे तर एक नॉर्मल बॉडी बिल्डर घेतोच, म्हणजे एक हाय प्रोटीन डाएट तर ठेवावंच लागतं। पण या स्पर्धेसाठी काय वेगळं डाएट केलं? हो, मी या स्पर्धेसाठी बरंच काही वेगळं केलंय, बरेच डाएटिंग टेक्निक्स यूज केलेत, बरेच ट्रेनिंग टेक्निक्स यूज केलेत आणि जसं इंटरनॅशनल बॉडी बिल्डर्स जे यूज करतात तसं प्रकारचे मी स्वतःवर एक्सपेरिमेंट्स करून पाहिले आणि त्याचे रिझल्ट चांगले आले आणि व्हॉट एव्हर पॅकेज आपल्याला शनिवारी रविवारी बघायला भेटेल। खरंय, आणि नाही ती एक झलक सध्या आम्हाला इकडे बघायला मिळते। पण आशिष,
भारतामध्ये फार असा विचार केला जात नाही की आपल्यामधून कोणतरी एक मिस्टर युनिव्हर्स आपल्याला बघायला मिळेल, पण आता ही सगळी गणितं बदललेली हो, आहे. हो. पण फॉरेनचे बॉडी बिल्डर्स सुद्धा आलेले आहेत. मिस्टर युनिव्हर्स चॅम्पियनशिप आहे, सगळ्या बॉडी बिल्डर्स आलेत. त्यांना तुम्ही कसे बघताय? कॉम्पिटिटर म्हणून तुम्ही त्यांच्याकडे काय बघता? काय प्लस असतात, काय मायनस असतात, कसं असतं? नक्की आपण कुठल्याही बॉडी बिल्डरला कमी समजायचं नाही. आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. किती जास्त तयारी करता येऊ शकते तेवढी जास्त तयारी करायची, कारण की आपल्याला माहिती नाही आहे कुठला बॉडी बिल्डर येणार आहे, त्याची तयारी काय आहे. Right, त्यामुळे right. आपल्याला आपली बेस्ट परफॉर्मन्स करायची आहे आणि वी हॅव टू गिव्ह अ बेस्ट शॉट. व्हॉट एव्हर कम टू मे वी हॅव टू डू अ बेस्ट. सगळ्यात चांगली तयारी करायची आहे. बरं, तयारी तर सुपर करायची आणि ती सुपर तयारी तू केलेली सुद्धा आहेस. पण यंगस्टर्सना काय सांगशील, ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचं आहे, एस्पेरंट्स असतील, त्यांना काय सांगशील? यंगस्टर्सना मी एवढं सांगेन की देर इज नो शॉर्टकट टू विक्ट्री, देर इज नो शॉर्टकट टू विन अँड देर इज नो शॉर्टकट टू बॉडी बिल्डिंग. हार्डवर्क हे करायचंच आहे आणि हार्डवर्क केल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. त्याशिवाय हार्डवर्क बॉडी बिल्डिंग म्हणजेच हार्डवर्क. ऍब्सोल्युटली बॉडी बिल्डिंग म्हणजे हार्डवर्क हे तर आहेच. पण आशिष, या चॅम्पियनशिपसाठी, मिस्टर युनिव्हर्ससाठी फायनल एम काय ठेवलंय? मिस्टर युनिव्हर्ससाठी मी होप आय गेट अ गोल्ड मेडल. जर माझे फॅन्सची चांगले एक्सपेक्टेशन्स आहेत माझ्याकडनं, आपले मुंबईकरांची, आपले महाराष्ट्राची, आपले इंडियाचे एक्सपेक्टेशन्स आहेत माझ्याकडनं आणि मी त्यांच्या एक्सपेक्टेशनला पूर्ण करीन आणि एक चांगला रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करणार. होप फॉर द बेस्ट. फिंगर्स Thank you. क्रॉस Thank की you. तू गोल्ड मेडल मारशील आणि मिस्टर युनिव्हर्स जो आहे तो आपल्या भारताचा आपल्याला भारतात बघायला मिळेल. धन्यवाद आशिष, थँक्यू व्हेरी Thank मच you so much. आमच्याशी Thank you. बोलल्याबद्दल आणि बेस्ट ऑफ लक तुला या स्पर्धेसाठी. पण आज यानंतर आपण स्पोर्ट्स टाइम मध्ये इथेच थांबूयात फक्त IBN.